नमस्कार मित्रांनो, आजकाल जशी आपली जीवनशैली झाली आहे, फास्ट फूड, जंक फूड खाण्याचे प्रमाण भरपूर वाढले आहे आणि व्यायाम न करणे आणि सकाळी उशिरा उठणे या गोष्टीमुळे विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे। आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकाळी लवकर उठणे आणि व्यायाम करणे हे महत्त्वाचे आहेच आणि आपण दररोज जेवणामध्ये कुठल्या तेलाचा वापर करतो हेही तितकेच महत्त्वाचे आहे। तर चला जाणून घेऊयात की रोजच्या जेवणात कुठले तेल वापरले पाहिजे आणि त्याचे प्रमाण किती असले पाहिजे। आजकाल अनेक प्रकारची तेले बाजारामध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे शेंगदाणा तेल, सूर्यफूल तेल, मोहरीचे तेल, खोबरेल तेल, ऑलिव्ह ऑइल अशी बरेचच तेल आजकाल अवेलेबल आहेत। सामान्यतः सर्व प्रकारची तेल ही मधुर रसाची असतात आणि उष्ण गुणाची असतात। नंबर 1, शेंगदाणा तेल। शेंगदाणा तेल हे आपल्या शरीराला पोषक असे तेल आहे। याच्यामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे हे आपल्या पचन संस्थेला चांगले ठेवण्यास मदत करते आणि ज्यांना शुगर असेल त्यांचं ब्लड शुगर लेवल बॅलन्स ठेवण्यासाठीही मदत करणारे तेल आहे। नंबर 2, सूर्यफुलाचे तेल। सूर्यफुलाचे तेल हे त्यातले त्यात सगळ्या प्रकारच्या तेलामध्ये तुलनेने पचायला हलके असते आणि आपली इम्युनिटी चांगली ठेवण्यास मदत करणारे हे तेल आहे। नंबर 3, करडईचे तेल। करडईचे तेल हे उष्ण गुणाचे असल्यामुळे हे रक्त बिघडवणारे तेल आहे आणि तिन्ही दोषाला म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना बिघडवणारे आहे आणि पचनाच्या शेवटी जळजळ निर्माण करणारे तेल आहे आणि हे तेल सगळ्यांना अपत्यकर असल्यामुळे शक्यतो खाणे टाळावे। मग खाण्यामध्ये कुठले तेल वापरावे याचा आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असेल, तर खाण्यामध्ये आपण कुठे राहतो यानुसार तेलही बदलते। जसे पंजाबमध्ये मोहरीच्या तेलाचा वापर केला जातो, साऊथ मध्ये खोबरेल तेलाचा वापर केला जातो, तर जनरली सगळ्या हवेमध्ये जाणारे आणि आपण महाराष्ट्रामध्ये राहतो यामुळे महाराष्ट्रातल्या हवेला सूट होणारे असे 2 तेल आहेत जे की खाण्यामध्ये आपण वापरू शकतो, ते म्हणजे शेंगदाणा तेल आणि सूर्यफुलाचे तेल। आणि जमले तर शक्यतो लाकडी घाण्याचे तेल वापरण्याचा प्रयत्न करावा। तेलामुळे भाजीला आणि पदार्थांना चव येते आणि तेलामुळे शरीरात स्निग्धताही वाढते। हे सर्व फायदे असल्यामुळे आपण तेलाचा वापर जेवणामध्ये करतो। पण असे का म्हटले जाते की जास्त प्रमाणात ऑइली फूड्स खाऊ नये? हे एकदम बरोबर आहे। तेलाचा जर जास्त प्रमाणात वापर केला तर त्याने नुकसानही होऊ शकते, कारण तेल हे उष्ण गुणाचे असल्यामुळे जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर रक्त आणि पित्त बिघडवणारे आहे। त्यामुळे जर जास्त प्रमाणात तेल खाल्ले गेले तर रक्त बिघडते आणि विविध त्वचा रोग होऊ शकतात, जसे की पिंपल्स येणे, रॅश येणे असे विविध त्वचा रोग होऊ शकतात। त्यामुळे तेल जर जास्त प्रमाणात खात असाल तर ते कमी करावे। तेल जर जास्त प्रमाणात खाल्ले गेले तर हृदयविकार होऊ शकतात, वजन वाढू शकते, आम्लपित्तासारखा आजार आयुष्यभरासाठी लागू शकतो, मधुमेह होऊ शकतो। त्यामुळे तेलाचा वापर जेवणामध्ये प्रमाणातच करावा। जेवणात प्रमाणातच तेल खाल्ले गेले तर शरीर स्निग्ध राहण्यास मदत होते आणि आपले आरोग्य चांगले राहण्यास मदत होते। जे कोणी तेलाचा वापर जास्त करत असतील त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।